औरंगाबादमध्ये सिल्लोडच्या जे शाह शाळेमध्ये विद्यार्थ्याला मारहाण झालेली आहे। 14 वर्षीय मुलाला मुख्याध्यापकाने मारहाण केली। शाळेचा गणवेश न घातल्यामुळे ही मारहाण करण्यात आलेली आणि या विरोधात आई-वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेतलेली आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, काय माहिती आहे याविषयी? अमोल, सिल्लोड तालुक्यातील जी शाह इंग्लिश स्कूल असं या शाळेचं नाव आहे। 11 जुलैची घटना आहे। हा विद्यार्थी शाळेमध्ये गणवेश घालून ड्रेस घालून गेला नव्हता असा आरोप शाळेने केलेला आहे आणि त्यामुळे मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी बाचाबाची झाली आणि मुख्याध्यापकाने या विद्यार्थ्याला मारहाण करण्यास सुरुवात केली। क्लासरूममध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोर त्याला मारहाण करण्यात आली। त्यानंतर त्याला लॉबीमध्ये आणण्यात आलं आणि तिथे सुद्धा केस सोडून या विद्यार्थ्याला मुख्याध्यापकाने चांगलंच रागवलं असं आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। त्यानंतर या विद्यार्थ्याला मुख्याध्यापक आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले आणि तिथेही त्याला मारहाण करण्यात आल्याचं या विद्यार्थ्यांच्या पालकांचं म्हणणं आहे। मात्र विद्यार्थी काही दिवस शांत राहायला घाबरलेला होता। मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि सगळा प्रकार उघड झाला। आता या प्रकरणी जे विद्यार्थ्याचे पालक आहेत त्यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गेले आहेत आणि तिथे ते शाळेविरोधात आणि मुख्याध्यापकांविरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल करतायत। धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीबद्दल। Why did you say that? Tell me first. What do you think about yourself and me? What? इसका डिक्रीज करो। तू क्या समझता है अपने आप को? क्या समझता है अपने आप को? You will throw me out. You will throw me out. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।